नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चिकन सूप. चिकन मंचुरियन सूप पण बोलू शकतो किंवा आपण चिकन सूपही बोलू शकतो. प्रथम कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घातलं आहे. तेलामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन चे पीस केलेले आहेत. हे फक्त 2 माणसांसाठी आहे. तर त्यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन 5 मिनटं गॅसवर म्हणजे तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. खूप नाही. ते 5 ते 7 मिनटात फ्राय होऊन जातं. तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तेलात फ्राय व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण ते बाजूला काढून घेणार आहोत. आणि कढईमध्ये तेल आहे, थोडंसंच तेल आहे. त्या थोड्याशाच तेलामध्ये आपल्याला थोडं आणखी किंचित तेल म्हणजे तुम्हाला कितपत तेल हवं आहे तेवढं घालून घ्यायचं. त्याच्यामध्ये आलं आणि फक्त आलं, लसूण, शिमला मिरची आणि थोडासा चिरलेला कांदा हे तेलामध्ये घालून परतून घ्यायचे. हे व्यवस्थित परतून घेतलं. थोडंसं ते कच्चंच हवं आहे आपल्याला. व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये पाणी घालायचं आहे. आम्ही 2 माणसांसाठी करत आहोत म्हणून 2 ते अडीच वाटी आम्ही त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित एकजीव करायचं. थोडंसंच कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, 1 चमचा. आणि इथे आपल्या सूपला व्यवस्थित उकळ आल्यानंतर त्याच्यामध्ये शेजवान चटणी 1 चमचा, सोया सॉस आम्ही अंदाजे घातलेला आहे, पण तुम्ही 1 चमचा 1 टीस्पून घाला. 1 टीस्पून ते घातल्यानंतर आवडीनुसार मीठ. ऑलरेडी शेजवान सॉस आणि शेजवान चटणीमध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे थोडंसंच घाला. नाही घातलं तरी चालेल. 1 अंडा व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित फेटून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्या कॉर्नफ्लॉवरला सूपला उकळी आल्यानंतर थोडं करून कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये घालायचं आहे. एकदम घालायचं नाही, नाही तर पूर्ण गठळा होऊन जाईल. थोडं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. थोडं कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर त्याच्यामध्ये असंच थोडं अंडं हे करायचं. एकदम नाही घालायचं. आपल्याला असं लेयर हवेत. मी पूर्ण अंडं 1 घातलेलं नाही आहे, अर्धा अंडाच घातलेला आहे. एका वाटीमध्ये जे आपण चिकन फ्राय केलं होतं, फ्राय नव्हतं केलं, फक्त ते तेलावर शॅलो फ्राय करून घेतलं होतं,